कमीत कमी म्हैस 1.5 लाखाची म्हैस घेतली तर कमीत कमी 8 दुनी 16 लिटर तरी दूध द्यायला पाहिजे 2 टायमाला. 2 टायमाला. प्रेक्षको लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. 1.5 लाखाची म्हैस घेत असाल तर त्या म्हैशीच्या दुधाची अपेक्षा साधारण 15 ते 20 लिटर असावी. असं बरोबर. बर, आता हा मुद्दा, दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे सर, आम्ही जाफराबादीकडे का बोललो, जाफराबादीचं दूध महत्वाचं म्हणजे काय 8 ते 9 महिने कंटिन्यू राहते. म्हैस गाभण असल्यानंतर कंटिन्यू राहते 8 महिने राहतो. 8 महिने आहे तसं कंटिन्यू राहते. म्हणजे जो समजा उदाहरणार्थ एखादी म्हैस एक 18 लिटर दूध देते, गाभण असल्यानंतर 8 महिन्यापर्यंत 18च राहतं. 8 राहते. बर. पण 1-2 लिटर इकडे तिकडे होईल. बर. इतर जातीच्या म्हशी तशा होत नाही. एक 4 महिने कंटिन्यू देतात, त्याच्यानंतर कमी कमी आटत जातात. मग त्याच्यानंतर काय 3-4 लिटरला दूध आली की शेतकऱ्याचं मन नाराज होतं. तिथे शेतकरी टर्न घेतो, हे काय परवडत नाही. बर, काय झालं अलीकडच्या काळामध्ये काही युवकांना असं वाटायला लागलं की म्हणजे शेणागाणीचं काम आपण कुठे करायचं, यात कुठे भानगडी सगळ्या पडायचं, 10,000ची नोकरी केलेली बरी, पण इथं महिन्याला 1 लाख रुपये मिळतात हे पाहत नाही शेतकरी. जरा असे जे गावातली फिरणारी पोरं आहेत शेती नको म्हणून, त्यांना जरा सल्ला द्या. प्रेक्षको नमस्कार. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी मध्ये काम करत असताना शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, अजूनही काही छोटे मोठे सगळे व्यवसाय करत असतो. शेती म्हणजे फक्त ज्वारी, बाजरी, मक्का, गहू किंवा फळ बागायतदार नव्हे, तर शेतीला जडून अनेक उद्योगधंदे तयार होतात आणि शेतीतून येणारा कच्चा माल त्याच्यावरती प्रक्रिया होऊन ते काही पक्का माल होतो. म्हणजे हा सगळा खूप कोट्यावधीचा टर्नओव्हर असणारा कृषी क्षेत्र आहे. आणि दूध, विशेषतः भारतीय दूध आहे, भारतीय हवामानाला सुटेबल असणाऱ्या ज्या म्हशींची ब्रीड आहे, विशेषतः तुम्हाला या निमित्तानं मला आठवण करून द्यावी वाटेल, कृष्णा खोरे, वारणा खोरे ह्या ज्या भागात ज्या म्हशी फिरतात, त्या ज्या गवत खातात, तिथलं ते गवत खाऊन जे दूध येतं त्यांच्या कासेतून, त्या दुधाला विशेष महत्व आहे. का महत्व आहे? त्या गवताची एक वेगळी चव आहे, त्याच्यामुळे बासुंदी फेमस आहे सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये. पेढा आपल्याकडे विशेष फेमस आहे. पण शेतकऱ्यांना इथपर्यंत थांबून चालणार नाही. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ब्रीडच्या म्हशी, वेगवेगळ्या ब्रीडच्या गायी आपल्या दावणीला, आपल्या गोठ्याला आणावे लागतील, जेणेकरून दुधाचं उत्पादन वाढेल, असं शेती क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतात. आता मुद्दा आहे प्रेक्षको असा, आपल्याकडे मुर्रा म्हशी तर मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यांचं दूधही आहे. पण माझ्यासोबत असे काही शेतकरी आहेत की ज्यांनी जाफराबादी मुळात गुजरातची ब्रीड माझ्या माहिती, बरोबर, आणि त्यांची शिंगाचा जो हा भाग असतो तो लठ्ठ असतो, एकदम असं वाटतं की अशी एखादा पाटी आहे त्याच्या डोक्यावरती, असा तो भाग असतो. आणि काही शेतकऱ्यांचं मत आहे की ती दुधाला जास्त चांगली आहे. आणि आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक हा जो शेतकरी शेतीच्या बाबतीतला सदन भाग आहे, इथे त्याचं प्रमाण वाढतंय. नेमकं काय गणित आहे, त्या म्हशीची काय शेड्यूल असलं पाहिजे, तिचा चाऱ्यापासून तिच्या दुधापर्यंत तिचं कधी देखभाल ठेवली पाहिजे, ब्रीडिंग कसं वाढवता येतील, आणि एकूण शेतकऱ्याचा त्या सगळ्या संदर्भातला अनुभव काय आहे, ते सगळं बोलण्यासाठी माझ्यासोबत सर आहेत की जे विशेष म्हणजे सरपंच आहेत, ते स्थानिक राजकारणात सुद्धा असतात आणि त्यांचा म्हशीचा गोठा आहे. लक्षात घ्या, पुढारकी मध्ये व्यवसाय वाया नाही गेला पाहिजे, पुढारकी करता करता व्यवसाय जपता आला पाहिजे. गावगाड्यामधल्या अनेक उद्योजकांना हे जमलं नाही. युवा नेता हा शब्द लागला, राजकारणी कोणतरी म्हटलं की व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं. यांचं विशेष कौतुक आहे की गावचं राजकारण सांभाळता ते स्वतःचा गोठा सांभाळतात, रोज संध्याकाळी सकाळी ते स्वतः लक्ष देतात, ते मला स्वतः सांगितलं. आणि आज आपण आहोत कोल्हापूरचं जे प्रसिद्ध कृषी प्रदर्शन आहे, भीमा कृषी प्रदर्शन, जे खासदार धनंजय माडिक यांच्या प्रयत्नातून ते प्रत्येक वर्षी असतं. गेल्या वर्षी विधायक नावाचा रेडा होता, यावर्षी तो सरडा आहे आणि हा जाफराबादी रेडा आहे. अजून काही जनावर आहेत. शेतकऱ्यासाठी विलक्षण प्रदर्शन असते, यातून खूप शिकण्यासारखं असतं. सर नमस्कार. तुमची तर मी एक औपचारिक ओळख करून दिलीच, मला जरा थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा, त्याच्यानंतर मग आपण म्हैशी आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलू. आमचं एक शेड्यूल आहे. बर. रोज सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत बर आपला गोठा बघायचा. 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. बर. 10च्या पुढे मग गावकी करायची. बर. मग ते गावामधले काय समस्या इकडे तिकडे असतील त्या सगळ्या करत जायचं. समजा आपण डायरेक्टच उठलो आणि गावच्या समस्या करायला गेलो तर घरातला सारखा फोन येणार, आज वैरण नाही, आज गोळी संपली, आज भुसा नाही. ह्या गोष्टी होणार नाही. जर तिकडे बी लक्ष नाही तर इकडे बी नाही.
हा, एक ना धड भाराभर चिंध्या. चिंध्या हा, ते होण्यापेक्षा पहिला आपला गोठा, बरोबर. गोठ्यानंतर मग राहिलेलं काम नंतर राजकारण. का? बर. किती म्हशी आहेत आपल्या गोठ्यावर आता? माझ्या इथे 15 म्हशी आणि 4 गाई आहेत. गया कोणत्या आहेत? गाई आपल्या HF रेग्युलर आहे. म्हणजे एचएफ जर्सी HF की जर्सी बिर्सी सगळ्या मिक्स आहेत. देशी वगैरे सगळं मिक्स आहे. बर. आता मुद्दा असा की हा जो 15 म्हशी आहेत सगळे मिळून दूध किती जातं? माझं एक 80 लिटरचं शेड्यूलच आहे. रोज 80 लिटर रोज दूध 80 जातं लिटर, 70 ते 80 लिटर दूध आहे रोजचं? रोज. आपण गोकुळला दूध पाठवतोय. बर नवीन साहेब त्याचे चेअरमन आहेत बर गोकुळचे. बर. तुमच्या 15 म्हशी आहेत त्या सगळ्या मुरा आहेत की जाफराबादी पण आहेत? नाही मुर्रा आहे. मुरा आहेत. जाफराबादी फक्त एकच आहे, त्याची आई तुडी ह्या रेडीची. ओके. बाकीच्या सगळ्या आपल्या मुर्रा आहेत. बर. प्रेक्षक लक्षात घ्या, मी तुम्हाला इंट्रो मध्ये सांगितलं तसं मुरा म्हशी दुधाला जास्त देतात असं सगळे शेतकरी आपल्याकडे बोलतात. तुम्ही म्हणताय की जाफराबादी पण त्याच्यापेक्षा जास्त जास्त देतात. तर सांगा मला हे कसं? जाफराबादी आता आपण ते का सिद्ध करू शकतोय की जाफराबादी जास्त दूध देते. हा हा. गोकुळनं स्पर्धा ठेवल्या होत्या बर. नवीन साहेबांनी. त्याच्यामध्ये 1 नंबरला 22 लिटरची जाफराबादी झाली. एक म्हणजे दोन वेळचं 22 22 लिटर. बर दुसरा नंबर जाफराबादी झाली, बर ती 21 लिटरची. बर आणि तिसरा नंबर ही 19 लिटरची जाफराबादी आली. बर. मग ह्याचा अर्थ असा आहे की आपण जाफराबादीच वन मॅन शो आहे. दुधाला चांगली. दुधाला चांगली आहे बरं. आणि घाटला पण चांगली आहे हे आपल्याला ऐकून माहित होतं. बर बर त्यामुळे आम्ही त्या ब्रीडवरच काम करत होतो. मी त्यासाठीच रेडा बाळगला आणि ते काम आपण चालू केलं. बर. तर हे सिद्ध झालं की गोकुळच्या स्पर्धेमुळं हा. की जाफराबादी जास्त दूध देतात. दुधाला चांगलं. आता मला सांगा, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालता. सगळं असं नाही स्वतः. की सरपंच आहे म्हणजे माझ्या गोट्यावर कमी लक्ष असतं असं नाही, नाहीये. नाही, मला सांगा, तुम्ही गुजरातला जाऊन तिथनं म्हशी घेऊन येणं, तिथं सगळं पाहणी करणं. मला खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली सरांनी अगोदर. आमची मुलाखत पूर्व चर्चा असते ना, त्यामध्ये मला जरा किस्सा सांगा तो सगळा व्यवस्थित. काय असतं, शेतकरी कुठं फसतो. हा, आपण वैयक्तिक काय करतो, एखादा एजंट घेतोय अगदी आणि गुजरातमध्ये म्हशी करायला जातो. अगदी. तिथं काय होतंय, इथनं आपण गुजरातला तरी मस्त चांगली झाली, बाज लागली, आपल्याला काही कळत नाही. हा, की जो ती पसंत करत ती आपण पसंत करतो आणि आपण तिथे शेतकरी फसतोय. कसं फसतो? कारण त्या म्हशीची आपल्याला पहिला स्वतःला माहित पाहिजे. म्हस बघितल्यानंतर की ही म्हस आपल्या गोट्याला किती दूध देईल. बर बरं 1 लिटरचा फरक पडला तर चालतो. बर हे स्वतःला जर कळत असेल तर त्यानं म्हशी खरेदी जाऊन तिथं करायला. बरं. नसेल तर आपल्या लोकलला घेतलेल्या चांगल्या. बर बर तिथं गुजरातमध्ये काय होतंय, ती एजंट लोकांची साखळी असते. बर ती सरळ काय करतात, 1 लाख, 1,10,000, 80,000ची म्हस ती 1.5 लाखाला गळ्यात घालतात. बर सरळ ती गळ्यात घालतात. बर का? त्यांना 100% माहित असते की हा परत घालवत नाही. तर त्याच्यानंतर आणल्यानंतर किंमत डबल झाली ना. 80,000ची म्हस 1.5 लाखाला पडली आणि ती आल्यानंतर कुठलीही म्हस आपल्याला 4 ते 5 लिटरच दूध देते, हे त्यांना पण माहित आहे. तिथं किती देत असते ती म्हैस दूध? तिथं आपण गाभांवर आणतोय, बरोबर. आपण पण ते दूध बघितलेलं नसते, मग आपण ते मान्य करतोय. मग 5 लिटर जर दूध म्हस देत असेल तर ते 1.5 लाखाला परवडत नाही. त्याचं व्याज आणि त्याचं गणितच बसत नाही. जरा सांगा ना, जरा इसकडून सांगा शेतकऱ्याच्या भाषेत. हा. कसं म्हणजे बाबा 5 लिटर जर दूध देत असेल हा. ती 1.5 लाखाची म्हैस आहे, जरा ते गणित सांगा कसं परवडत नाही. आता बघा 5 लिटरची म्हैस एकशे- गोट्यावरचा दर 55 रुपयानेच बसतो सरासरी. पैसे किती झाले त्याचे? तुलनेने कमी होतात ते. तुलनेने कमी होतात. 5 तिरक 15. 15 म्हणजे 5 25 आणि वरचे हा. मला वाटतं 250-300 रुपये होतात. बर बर. तर आपला इथं खर्च किती झाला? हा साधारण 250-300 नफा मिळाला आपल्याला. नफा म्हणजे मिळणार त्याच्यापासून 300 रुपये. हा हा. आणि आपण खर्च किती करणार? पहिले 120 का 110? 190 आणि 30. 90 आणि 30 म्हणजे 120. 120. हा. 120 हा खर्च ह्याचा झाला. आणि परत आपल्याला त्याला लागणार सगळं खाद्य वगैरे म्हणजे खुराक खुराक वगैरे, वगैरे इकडे बाकी वैरण म्हणा, वल्ली वैरण आहे. तर शेतकऱ्याला त्यात 50 रुपये उरतात. बर. म्हणजे 5 लिटर दुधाची म्हैस परवडत नाही परवडत नाही 1.5 लाख रुपये घालून. घालून. हा मुद्दा लक्षात घ्या. बर. कमीत कमी म्हैस 1.5 लाखाची म्हैस घेतली तर कमीत कमी 8 दुनी 16 लिटर तरी दूध द्यायला पाहिजे. 2 टायमाला. 2 टायमाला. प्रेक्षक लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. 1.5 लाखाची म्हैस घेत असाल तर त्या म्हैशीच्या दुधाची अपेक्षा साधारण 15 ते 20 लिटर असावी. असं बरोबर. बर. आता हा मुद्दा, दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे सर, तुम्ही जाफराबादी परवा दुधाच्या उत्पादनामध्ये सगळ्या म्हशींपेक्षा जास्त स्पर्धेत म्हणाला. जरा ते कशामुळं, तिचं दूध कशामुळे जास्त आहे काय? ती जातीवंत जात आहे जाफराबादी बर. आणि ती दुर्मिळ आहे आपल्या भागात. मग दुर्मिळ महाराष्ट्र याचं कारण काय की ती त्या भागात जास्त दुधाची म्हैस म्हणून
ती महागडी विकतात. बर कोण? आपली हे जी गुजराती. बर बर आता ही रेग्युलर म्हस आपण जर समजा 1.5 लाखाला पडली, तर जर जाफराबादी घ्यायचं म्हटलं तर 2.25 ते 2.5 लाखाला पडते. म्हणजे रेट वाढला ना. वाढला. बर त्यामुळे आपण शेतकरी काय म्हणतोय, ते राहून देच, आपण मुर्रावरच काम करू. जर आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर घरच्या रेड्या तयार करायला पाहिजे. हा हे जाफराबाद. बरोबर ते बी जाफराबादी. जर आपण आम्ही जाफराबादीकडे का वळलो, जाफराबादीचं दूध महत्वाचं म्हणजे काय, 8 ते 9 महिने कंटिन्यू राहते. म्हैस गाभण असल्यानंतर कंटिन्यू राहते. 8 महिने राहतो. 8 महिने आहे तसं कंटिन्यू राहते. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादी म्हैस एक 18 लिटर दूध देते, गाभण असल्यानंतर 8 महिन्यापर्यंत 18च राहतं. 8 राहते. बर पण 1-2 लिटर इकडे तिकडे होईल. बर इतर जातीच्या म्हशी तशा होत नाही. एक 4 महिने कंटिन्यू देतात, हा. त्याच्यानंतर कमी कमी जातात. 8च जातात म्हैस. मग त्याच्यानंतर काय 3-4 लिटरला दूध आली हा की शेतकऱ्याचं मन नाराज होतं. हा हा तिथे शेतकरी टर्न घेतो. हे काय परवडत नाही. म्हणून येतानाच म्हशी आपण सगळ्या लाखाच्या आतल्या घ्यायला पाहिजेत आणि बघून घ्यायला पाहिजे. नसेल तर घरच्या तरी तयार करायला पाहिजे. बर हा मुद्दा झाला. तुम्ही जेव्हा गुजरातला गेला तेव्हा तिथे काहीतरी सिस्टीम आहे ना, अशी की 150 रुपये 1,500 रुपये द्यायचे, ते गाडीने सगळे फिरत. जरा सांगा तो. मी पहिल्यांदा खरेदीला गेलो गुजरातमध्ये. बर माझ्या एका मित्राने मला नंबर दिला. हा. माझे वडील म्हटले, तू जा एकटाच, बर तुला मसरातलं कळतंय काय अडचण नाही. एजंटांना जर तू घेतलास हा तर त्यांना ज्या गोष्टीत जास्त पैसे मिळतात ती मत चांगली हा असं म्हणणार. तू काय परत घालवणार आहेस काय? बर, तर नाही. तुझा म्हणले काय फायदा तोटा झाला तर मी निस्तरून काढतो. बर मी गुजरातला गेलो, मी पहिल्यांदा खरेदीला. बर मग त्याच्यानंतर मला काय केलं त्यांनी, पहिले 4 दिवस 2 दिवस मी फिरलोच. बर तिथे काय सिस्टीम असते, 1500 रुपये गाडीला तेल टाकायचं. बर त्याचं काय असेल तर एक टायमाचं जेवण पाणी बघायचं. बर तो आपल्याला दिवसभर म्हशी दाखवत फिरतो त्या भागात. बर संध्याकाळी विचारतोय तुम्हाला यातली काय पसंत आहे. बर मग शेतकरी कसं होतोय, हैराण होतोय, घाराव पडतोय आणि कुठली तरी गडबडीने मस्त पसंत ऑलवेज मोकळं कसं जायचं. जायचं. हे अनुभव असते, लोक काय म्हणतील. हा तर आम्ही कसं राजकीय थोडासा वापर केला हा. की राजकीय लोक थोडं मोंड असतात. हा म्हणजे चलो काय झालं तर झालं, त्याचा काय संबंध होतो, जायचं घराकडे. हा तसं हा हा फॉर्म्युला वापरून मी 3 दिवस त्याच्या संग फिरलोच. बर त्याच्यानंतर त्याने एका माझा जो माणूस जोडून दिलता हा त्याला त्यानं सांगितलं हा की तुझा माणूस काय म्हशी घेत नाही, बर तो नुसताच फिरायला लागला. बर तो मला म्हटला असं आणि फोन केला. मी म्हटलं बघ तुला मी 1500 रुपये देतो, बाकीच्या गोष्टी तुला सगळ्या ज्या लागणार घेतात, पसंत ना पसंत माझा गोष्ट आहे. मला ह्या बाबा 1.5 लाखापर्यंतच्या म्हशी मला काय परवडत नाही. मला ज्या फिरवल्या त्याने 1.5 लाख 1,60,000च्याच म्हशी दाखवल्या. आणि हे जर ॲव्हरेज काढलं तर म्हटलं मला काही परवडत नाही. वाटल्याच म्हटलं तुझं एक नुकसान झालंय, माझ्या संग वेळ गेलाय, तुला एक 5,000 रुपये उचलून देतो बर आणि उद्या सकाळी मी घराकडे जातो, आपण संबंध आहे असे चांगले ठेवूया. बर लगेच तो मला दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर रूमवर आला. बर मला म्हणला काय अडचण नाही आणि आपल्याला जरा माझ्या शेतकऱ्यांसंग चर्चा झाली, बर तुला बऱ्यापैकी मी स्वस्त मध्ये देतो. म्हणजे परत आमचं चालू झालं. बर मग त्यातल्या मी बघितलेल्या म्हशी त्या बऱ्याच बघितल्या. बर बघितल्यानंतर परत मी म्हटलं अहो ही तरी 1,60,000 पर्यंत 1.5 लाखापर्यंत सांगितला तसा, आता एवढं तर म्हटलं काय नाही, तुला 1,10,000 पर्यंत मग सोडून देतो. बर मी म्हटलं एवढं जर कमी कसं काय, त्या म्हशीत फॉल्ट आहे काय? तर नाही म्हणले. बर ते जरा मध्ये एजंट होता, ते त्यातनं बाहेर काढलोय मी आणि तुला डायरेक्ट खरेदी करून द्यालो. त्यामुळं आपल्याला सगळ्यात त्या मसरातलं कळणं आणि आपण स्थिर राहणं फार महत्वाचं. बरोबर बरोबर. पण त्याच्यानंतर त्याच मला म्हशी दाखवलेल्या त्यांनी सगळ्या 90,000 80,000 1,10,000 पर्यंत खरेदी झाली. आणि टोटल माझं गणित ते 7 म्हशींचं ॲव्हरेज काढलं तर मला 90,000 न मस्त पडली. 7 म्हशी घेतल्या त्यावेळी तुम्ही? त्यावेळी 7 म्हशी घेतली. ओके. साधारण किती महिन्यापूर्वी, किती वर्ष झाले 7 म्हशी? त्याला झाली की 3 वर्ष. 3 वर्षापूर्वी तुम्ही 7 म्हशी स्वतः खरेदी करून आणले. आणि म्हणून हा स्वतः शेतकऱ्याचा अनुभव आहे. तर नुसते शेतकरी नाही तर गावचे सरपंच पण आहेत प्रेक्षक, हे लक्षात घ्या. म्हणजे काही बारकाईने स्थिर, आणि तुम्ही एक महत्वाचा शब्द वापरला, शेतकऱ्याने स्थिर राहणं व्यवसायाच्या बाबतीमध्ये. बर, तुम्ही 7 म्हशीनंतर मग त्याचं उत्पादन कसं? त्याच्यानंतर मग काय आपलं हायचे रुडूल म्हणजे एक म्हस आम्ही मुर्रात आणल्या होत्या का जाफरा? मुर्रा आणि मेंढा. जाफरा नाही मला मिळाली. बर. जाफराचा रेट मला तिने फार सांगायला लागला. बर. मग मी त्यावेळी डोक्यात घेतलं हा. जाफरा आपण स्वतःच करायचं. आणि योगायोगानं आमच्या एका म्हशीला हा रेडाच झाला. एक नंबर झाला. तो मग डोक्यातच घेतला. मुन्ना साहेब, हा. बंटी पाटील साहेब हा. यांना
कृषीचं नाद मोठं असं हे भरवायचं. आणि त्यात आम्ही पण जरा फिरलो. आमचं पण शेतकरी ह्या स्वरूपानं काय की आमचं बी काहीतरी यात पाहिजे आणि नवीन वेगळं काहीतरी पाहिजे. आणि योगायोगानं आपला तो जाफराबादी रेडाच आम्ही तयार केला. आता किती महिन्याचा हा? आता हा 27 महिन्याचा रेडा आहे. 27 म्हणजे जवळजवळ 2.5 वर्षाचा, 2.5 वर्षाच्या आसपास जवळजवळ 2.5 वर्षाच्या आसपास रेडा आहे. आहे. मागे पुढे थोडं असेल. बरं, आता मला सांगा, तुम्ही ज्या त्या 7 म्हशी आणल्या त्यांचं उत्पादन किंवा एक म्हैस दूध किती देते वगैरे? तिसरं साधं मला 6 लिटर पर्यंत द्यायला लागले एका वेळचं. एका वेळचं. 2 मिळचं 12 लिटर झालं. 12 लिटर 13 लिटर असं दूध व्हायला लागलं बर एका वेळेस. बर. म्हणजे आपल्याला काय त्यातलं नॉलेज कळत असल्यामुळं मी 100% त्यात सक्सेस झालो. हा प्रेक्षक हो, आता ही मुलाखत ऐकल्यानंतर किंवा हे तुम्ही हे सगळं सरांचं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, बापरे आता दुधाचा धंदा खूप परवडतो ना, आपण जाऊन म्हशी घेऊ, असाल. 100%. कारण काय आहे, हे जातीने लक्ष घालणारे पिढ्यानपिढ्या शेती करणारी लोक आहेत, म्हणून त्यांच्या लक्षात येते की म्हशीची कास बघितल्यानंतर लक्षात येतं दूध किती देते. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे. जरा सांगा शेतकऱ्यांना, नवीन युवकांना सांगा. नाही, युवकांनी सुद्धा इकडे भाग घ्यायला पाहिजे आता. हा आणि मी ते उदाहरणं तयार केले गावात आमच्या. बर, कशी जरा सांगा. मी ज्यावेळी संस्था ओपन केली, हा नवीन साहेब आमचे गोकुळला अध्यक्ष साहेब म्हणजे निवडून आलेत, चेअरमन नव्हते. हा मग त्यावेळी मला म्हटले की तू एखादी संस्था काढ. बर मग मी संस्था काढली. त्यावेळी माझं दूध साहेब सुरुवातीला माझ्या त्यावेळी 22 लिटर दूध होतं. फक्त बाहेरचं येणार दूध बर फक्त 22 लिटर. बर. मग मी ज्यावेळी व्यवसाय चालू केला, हा लोकांच्या डोक्यात यायला लागलं की वर्षानंतर की एखादा सरपंच गावात पुढारी पण करणारा माणूस हा जर हे करत असेल हा तर आपल्याला सुद्धा काही अडचण नाही. बरोबर. आणि असं करत आता माझ्या डेअरीला दूध बाहेरचं हा 250 ते 300 लिटर आहे बाहेरचं 250-300 3 वर्षात. आणि तुमचं 80 लिटर. माझा 80 लिटर. रेट कसा मिळतो दुधाला? दुधाला रेट एक सरासरी चांगला आहे सोडा. आम्हाला एक सर्वसाधारण 55 रुपये पडतोय. ते कसं जसं फॅट असेल तसं रेट आहे. फॅट असेल तसा तसं रेट. रेट लक्षात घ्या. आणि काय आहे ना, आता दुधातल्या भेसळचा पण मुद्दा खूप गाजतोय सर, प्रेक्षक हो, लक्षात घ्या. त्याच्यामुळं असं ओरिजिनल दूध जे खरंच कसदार आहे, ज्या म्हशींचा आहार चांगला आहे, असं दूध खाणं पण महत्वाचं आहे. बर, काय झालं अलीकडच्या काळामध्ये काही युवकांना असं वाटायला लागलं की म्हणजे शेणाघाणीचं काम आपण कुठे करायचं, यात कुठे भानगडीत सगळ्या पडायचं, 10,000ची नोकरी केलेली बरी, पण इथं महिन्याला 1 लाख रुपये मिळतात हे पाहत नाही शेतकरी. जरा असे जे गावातली फिरणारी पोरं आहेत शेती नको म्हणून, त्यांना जरा सल्ला द्या. आता काय आहे, तिने पहिला डोक्यात घ्यायला पाहिजे. हा पहिला वैरण काढण्यापेक्षा शेण काढायची तयारी ठेवायला पाहिजे. हा ज्या माणसानं शेण काढायची तयारी ठेवली तो 100% सक्सेस होणार. वैरण काय कोण बी आणू शकतो हो, वैरण आणून टाकली मी झालं नाही, त्याचं शेण कोण काढणार. आणि हा युवा पिढी काय आहे, त्या शेणाला लाजते. कसं आहे, जो माणूस शेणाला नाही लाजला तो 100% सक्सेस झाला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाखो रुपयाची उलाढाल करणारे व्यवसाय का दुग्ध व्यवसायामध्ये, त्या नामांकित डेअऱ्या कशा तयार झाल्या? हजारो शेतकऱ्यांनी दूध दिलं म्हणून तयार झाल्या ना. याचा अर्थ का ह्यात पैसा आहे. आणि फक्त नोकरीच्या पाठीमागे न लागता तुमच्या आवडीनिवडीनुसार करा, पण शेती हा धंदा कमी नाही, शेतीला जोडून करणारा व्यवसाय कमी नाही, त्याच्यातून अधिक पैसा मिळू शकतो. कडक कपडे घालून फिरण्यावारीच अनेकांना वेळ वाया चाललेला आहे, हे सुद्धा वास्तव आहे, लक्षात घ्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की नाही आता चालूला कोल्हापूर जिल्ह्यासाठी तरी गोकुळच्या माध्यमातून नवीन साहेबांनी 40,000चं अनुदान आहे एका म्हशीला. बर. आणि केडीसी बँकेकडनं 10,000, 50,000 50,000चं अनुदान आहे. हा लोक याचा लाभच घेणार. समजा आपण 1,00,000-1.25 लाखाला जर म्हस आणली तर भराव पैसे किती लागणार बघा. वरचं 50,000. ह्यो पहिला युवा पिढीने याचा लाभ उचलायला पाहिजे. आम्ही सगळ्यांना आता द्यायला लागलोय आणि आमच्या भागात आता प्रकरणं बरीच व्हायला लागली. गोकुळला जे दूध येतं ते फक्त कोल्हापूर नाही, इतर ठिकाणचं पण येते, कारण कोल्हापूर जिल्ह्यासाठी तरी त्यांनी मोठी संधी दिली आहे. ही अनुदान आहे, अनुदान ठेवून. इतर जिल्ह्यांसाठी ते काय माहित नाही आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यासाठी तरी 100% मला माहित आहे. मी त्या प्रक्रियेत आहे मी. बर, प्रेक्षक लक्षात घ्या, हे अनालिसिस करा, हे मुद्दे समजून घ्या. शेतीला जोडून व्यवसाय, दूध धंदा आहे, कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही वेळ दिला, त्यांनी स्वतःची मतं, स्वतःचा अनुभव सांगितला. प्रेक्षक हो, हे तुमच्यापर्यंत थेट मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही ठरवा योग्य काय निर्णय घ्यायचा.
त्यांना जरूर भेटा. मी त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यांच्याशी चर्चा करा, कारण काय आहे, अनेक वर्ष त्यांचाही या सगळ्यातला क्षेत्रातला अनुभव आहे. कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनानिमित्त अशी शेतकऱ्यांशी गप्पा मारता येणं आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमच्यासाठी सुद्धा एक विचारांची मेजवानी असते. आमच्याही ज्ञानात भर पडते या कृषी प्रदर्शना माध्यमातून. तुम्ही वेळ दिला, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.